Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn warming up and chit chat of unit number 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan from Standard 10th subject English. Let's go start. First question, form groups of 3 to 4 and share the following with your groups with the help of the points given below. 3 ते 4 विद्यार्थ्यांचे गट करा व पुढील मुद्द्याच्या सहाय्याने आपापसात चर्चा करा. युअर फेवरेट बुक, प्रत्येकाचं आवडतं पुस्तक वेगळं असू शकतं. उदाहरणार्थ श्यामची आई. टाईप ऑफ बुक, पुस्तकाचे प्रकार शॉर्ट स्टोरीज, बायोग्राफी, थ्रिलर, ॲडव्हेंचर, सायन्स फिक्शन, हिस्टोरिकल एक्सेट्रा. श्यामची आई या पुस्तकाचे प्रकार आहे ॲटोबायोग्राफिकल स्टोरी, इन्स्पिरेशनल. ऑथर रायटर साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने. मेन कॅरेक्टर श्याम, यंग साने गुरुजी अँड हिज मदर. बॅकग्राऊंड टाईम अँड प्लेस म्हणजेच पार्श्वभूमी, वेळ व ठिकाण. अ सिम्पल कोकण व्हिलेज in Maharashtra during the early 20th century. प्रॉब्लेम डिलिमा म्हणजेच समस्या किंवा कोंडी. द फॅमिली फेसेस पॉवर्टी बट दे लिव्ह विथ ऑनेस्टी, लव अँड स्ट्रॉंग मोरल व्हॅल्यूज. एनी स्पेशल मेसेज म्हणजेच कोणताही खास संदेश. लव, सॅक्रिफाईस अँड मोरल व्हॅल्यूज आर मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ. Respect and gratitude towards parents are the true riches of life. Next question. You have recently read a short story, novel, drama, science fiction, ghost story. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them up in the tree diagram given. तुम्ही नुकतीच एक लघुकथा, कादंबरी, नाटक, विज्ञानकथा, भूतकथा वाचली आहे. तुम्हाला ते पुस्तक आवडण्यास कारणीभूत असणारे 3 लक्षणीय मुद्दे व त्यात आढळणाऱ्या 2-3 उणिवाबद्दल थोडक्यात लिहा व ते लक्षणीय मुद्दे व उणिवा वृक्षाकृतीत भरा. ॲन्सर. नेम ऑफ द बुक, ऑथर, रायटर श्यामची आई बाय साने गुरुजी. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. फर्स्ट, teaches love, respect and values. Second, simple language and touching story. Third, inspire us to be honest and kind. Weaknesses म्हणजेच कमकुवतपणा. First, some parts are a little emotional and sad. Second, old-fashioned word make it hard for some readers. Third, no picture for young readers. Rating, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं रेटिंग द्यायचं आहे. 4 stars आउट ऑफ 5. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. लँग्वेज स्टडी म्हणजेच भाषेचा अभ्यास. डिटर्मिनर्स म्हणजेच व्याप्तिवाचक शब्द. डिटर्मिनर्स आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाउन ऑर नाउन फ्रेज अँड ऑकर बिफोर देम इन अ सेंटेन्स. नाउन किंवा नाउन फ्रेज पूर्वी वापरल्या जाणाऱ्या व त्या नामांचा, शब्दसमूहांचा अर्थ मर्यादित करणाऱ्या शब्दांना डिटर्मिनर्स म्हणजेच व्याप्तिवाचक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ ॲन एरर, द फॅक्ट, दॅट इन्सिडेंट, दीज मॅटर्स, हर ब्रदर, सम, मेनी फ्रूट्स, 2 बॉयज, थर्ड प्लेस एक्सेट्रा. वरील अधोरेखित शब्द डिटर्मिनर्स आहे. थोडक्यात डिटर्मिनर्सचा अभ्यास करूयात. फर्स्ट, आर्टिकल्स उपपदे ए एन द. ए वापर एकवचनी नामापूर्वी कॉन्सोनंट साऊंडच्या पुढे. एन वापर एकवचनी नामापूर्वी व्हावल्स साऊंडच्या पुढे. द वापर विशिष्ट एकमेव वस्तूसाठी. सेकंड, डेमॉन्स्ट्रेटिव्ह निर्देशक शब्द धिस, दॅट, दीज, दोज एक्सेट्रा. थर्ड, पजेसिव्ह प्रोनाउन्स
स्वामित्वदर्शक सर्वनामे माय, युअर, अवर, हिज, हर, देअर, युअर्स, माइन, हर्स. फोर्थ, क्वांटिफाइंग परिणामदर्शक शब्द फ्यू, सम, मेनी, मच, मोर, each, every. फिफ्थ, कॉर्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स संख्या दर्शवणारे अंक, क्रमवाचक संख्या 1, 4, 100, 4th, 100th, etc. नेक्स्ट क्वेश्चन, अंडरलाइन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. पुढील वाक्यातील फक्त व्याप्तिवाचक शब्द अधोरेखित करा. आपण डायरेक्ट आन्सर पाहूयात. फर्स्ट, माय ब्रदर bought a few magazines. Answer, my, a, few. Second, what is your friend's name? Answer, your. Third, which writer was also the president of our country? Answer, the, our. Fourth, these are some toys. Answer, these, some. Fifth, these toys are new. Answer, these. Sixth, that doctor is an expert dentist and he has many patients. Answer, that and many. अशा पद्धतीने आज आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पाठाचं वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.